नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी सुरू आहे परीक्षा, तर त्याच्यामध्ये काय केलं की त्यांनी रिझल्ट्स लावलेले आहेत. तर ते कोणते-कोणते रिझल्ट्स आहेत, फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावलेले आहेत. तर त्याच्या संदर्भात व्हिडिओ आहे. तर बघा हे फायनल सिलेक्शन लिस्ट आहे, ती आहे ज्युनियर इंजिनिअर आणि सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंटसाठी. तर आता काय करता तुम्हाला मी जर बघितलं तर ज्युनियर इंजिनिअरची काय करत आहे की यादी दाखवत आहे. तर इथं जर बघितलं तुम्ही, तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर बघा, ओपनमधून 2 विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये सावरकर उज्ज्वल आणि संकेत सुभाष यांना सिलेक्शन केलेलं आहे. वेटिंगमध्ये 3 विद्यार्थी आहेत. अरबाज खान, चेतन पाटील आणि लक्ष्मण भोकरे. त्याच्यानंतर ओपन फिमेलमध्ये लक्ष्मी भावसार यांना सिलेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतरनं वेटिंगमध्ये 2 विद्यार्थी आहेत, अश्विनी जाधव आणि वनश्री चौगुले आहेत. त्याच्यानंतर एस-सी जनरलमध्ये अखिल बेले यांचं सिलेक्शन आहे. वेटिंगमध्ये 2 विद्यार्थी आहेत, अनिकेत शहारे आणि सागर दाभाडे. त्याच्यानंतर ओबीसी सिलेक्शनमध्ये रवी जाधव यांचं सिलेक्शन आहे. वेटिंगमध्ये अरबाज खान आणि चेतन पाटील आहेत. त्याच्यानंतरनं ओबीसी फिमेलमध्ये आहेत कल्पाक्षी पाटील आणि त्याच्यानंतर सिलेक्शन जर बघितलं तर तुम्ही यांचं सिलेक्शन आहे कल्पश्री पाटील यांचं आणि त्याच्यानंतर वेटिंगमध्ये आहेत श्वेता आणि तेजल आहेत. त्याच्यानंतरनं एस-बी-सी जनरलमध्ये श्रीनिवास गोणेकर आहेत आणि वेटिंगमध्ये राकेश आणि श्रीनिवास आहेत. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एसमधून प्रमोद डोंगरे यांचं सिलेक्शन आहे आणि लक्ष्मण आणि अश्विनी यांचं काय केलं की वेटिंगमध्ये आहे ई-डब्ल्यू-एसमध्ये. तर ही माहिती होती. त्याच्यानंतरनं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना काय केलं की आता याच्यानंतरनं प्रमाणपत्र दिले जातील, ऑर्डर दिले जातील आणि त्यांना 30 दिवसामध्ये काय करायला लागते, तुम्हाला जॉइन करायला लागतं ज्यावेळेस ऑर्डर मिळेल त्यावेळेस. ओके. आणि ही जी निवड सूची आहे ती 1 वर्षासाठी राहणार आहे. तोपर्यंत पदं जर रिक्त झाली, तर त्यावेळेस काय करते वेटिंगवर त्या विद्यार्थ्यांना काय करतं की बोलावलं जातं. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.